सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल मोटर व्हेकल या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फ्रंट व्हील ड्राइव्ह शाफ्ट काढून रिप्लेस करायला शिकूया। या व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला पुढील गोष्टी करता येतील। सीव्ही जॉइंट ओळखा, सीव्ही जॉइंट काढून टाका, अर्धा शाफ्ट असेंबली काढून टाका, सीव्ही जॉइंट क्लीन करा आणि त्याला इन्स्पेक्ट करा। कंडिशन सीव्ही जॉइंट, बेअरिंग आणि बुशेस तपासा। रेकमेंड केलेल्या ल्युब्रिकंटचा वापर करून सीव्ही जॉइंटला ल्युब्रिकंट घाला। सीव्ही जॉइंट पुन्हा फिट करा। हे करण्यासाठी लागणारे टूल्स, मशिनरीज आणि मटेरियल्स गोळा करूया। ट्रेनर्स टूल किट 1 सेट, हॉलो पंच सेट ऑफ 7 पीसेस 6 mm to 15 mm 1 सेट, स्पॅनर सॉकेट सेट of 28 pieces with box 1 सेट, बॉल पिन हॅमर 0.5 kg 1 नंबर, आउटसाइड माइक्रोमीटर 1 नंबर, टॉर्क रेंच 1 नंबर, बेअरिंग पुलर 1 नंबर, क्रो बार 1 नंबर, डीझल इंजिन किंवा डीझल इंजिन कार विथ मॅन्युअल 1 नंबर, सीव्ही जॉइंट गरजेप्रमाणे, हाफ शाफ्ट गरजेप्रमाणे, कॉटन वेस्ट गरजेप्रमाणे, सोप ऑइल गरजेप्रमाणे। सीव्ही जॉइंट ओळखा। सीव्ही जॉइंट ड्राइव्ह शाफ्ट आणि व्हील्स जोडतो। सीव्ही जॉइंट काढून टाकणे। कंप्लीट बूट आणि सीव्ही जॉइंट सर्व्हिससाठी कारमधून हाफ शाफ्ट असेंबली काढून टाकणे आवश्यक आहे। व्हेकल सर्व्हिस मॅन्युअल मध्ये दिलेल्या प्रोसिजरचे अनुसरण करा। फ्रंट व्हील लग नट आणि हब नट लूज करा। व्हेकल लिफ्टवर रेज करा, सस्पेन्शनवर व्हेकलला सपोर्ट द्या। लग नट, व्हील्स आणि हब नट काढून टाका। हाफ शाफ्ट असेंबली काढून टाकणे। लोअर बॉल जॉइंटला स्टेअरिंग नकल धरून नट काढून टाका। लोअर बॉल जॉइंटला नकल पासून वेगळे करा। नकल असेंबली स्विंग करा आणि व्हील बेअरिंग आणि हब मधून सीव्ही जॉइंट बाहेर काढा। स्लाइड हॅमर पुलर वापरा आणि ट्रान्सॅक्सल मधून इनर सीव्ही जॉइंट काढून टाका। हाफ शाफ्ट असेंबलीच्या दोन्ही एंड्सला आधार द्या आणि व्हेकलच्या खालून काढून टाका। सॉफ्ट जॉज एका वाइसवर ठेवा आणि हाफ शाफ्ट स्लॉप जॉज क्लॅम्प करा। सीव्ही जॉइंट क्लीन करा। सीव्ही जॉइंट केरोसिनने नीट स्वच्छ करा आणि नंतर ड्राय करा। आउटर सीव्ही जॉइंट्सची तपासणी करा। बूट क्लॅम्प कापून बूट काढून टाका। सीव्ही जॉइंट मधून ग्रीस फिंगर्सच्या मधोमध रब करा। जर ग्रीस ग्रिटी वाटत असेल तर जॉइंट डॅमेज होण्याची शक्यता असते। ग्रीस पुसून घ्या आणि हाफ शाफ्ट मधून सीव्ही जॉइंट काढून टाका। स्नॅप रिंग किंवा सर्क्लिपद्वारे शाफ्ट टिकवून ठेवले जातात। केजची एक बाजू आणि इनर रेस फोर्स अप करा आणि प्रत्येक बॉल काढून टाका। नंतर केज आणि इनर रेस फिरवा जेणेकरून केज विंडोज आउटर रेसच्या लँडशी जुळतील। केज आणि इनर रेस बाहेर काढा। रजेपा आउटर सीव्ही जॉइंट पूर्णपणे डिसमेंटल झाला आहे। सीव्ही जॉइंट, बेअरिंग आणि बुशेसची स्थिती तपासा। केजला क्रॅक्स पडणे आणि पिटिंग याची तपासणी करा। हे अतिरिक्त बॉल मूव्हमेंट करण्यास अनुमती देते आणि टर्न दरम्यान क्लिकिंग आवाज करण्यास कारणीभूत ठरते। पुढे आणि मागे मूव्ह बॉल्समुळे ग्रूव्हज मध्ये जास्त वेअर पडण्यासाठी इनर आणि आउटर रेसेस तपासून घ्या। ग्रूव्हज आणि केज विंडोज मधील चमकदार भाग सामान्य आहे। एखादा भाग तुटला, क्रॅक झाला, सिव्हिअरली पिटेड किंवा डॅमेज झाला असेल तरच सीव्ही जॉइंट बदला। ड्राइव्ह व्हेकलच्या ड्राइव्ह लाईन्स मधील असामान्य आवाज सामान्यतः खराब झालेल्या किंवा वॉर्न आउट सीव्ही जॉइंट सूचित करतो। ट्रान्सॅक्सल, बेअरिंग आणि टायर मधील इतर परिस्थिती देखील आवाज निर्माण करतात।
आवाजाचा स्रोत निश्चित करण्यासाठी व्हेकलची रोड टेस्ट करा. व्हेकल सर्व्हिस मॅन्युअल मधील प्रक्रियांचे अनुसरण करा. टर्निंग करताना क्लिक केलेला आवाज वॉर्न किंवा डॅमेज झालेल्या आउटर सीव्ही जॉईंट सूचित करतो. वेग वाढवताना किंवा कमी करताना एक क्लँक वॉर्न किंवा डॅमेज झालेल्या इनर सीव्ही जॉईंटला सूचित करतो. ॲक्सेलरेशनच्या वेळी शडर किंवा व्हायब्रेशन देखील कदाचित डिफेक्टिव्ह इनर जॉईंटमुळे होते. इतर संभाव्य कारणामुळे बॅड इंटरमिडिएट शाफ्ट बेअरिंग, आउटर जॉईंट, इंजिन माउंट किंवा टॉर्क स्ट्रटचा समावेश आहे. हायवे स्पीड्स व्हायब्रेशन होण्याच्या कारणामुळे बॅलन्स नसलेले टायर, आउट ऑफ राउंडर टायर किंवा अलाइनमेंट समस्या यांचा समावेश आहे. खराब व्हील बेअरिंगमुळे व्हायब्रेशन किंवा ग्रॉलिंग देखील होऊ शकते. व्हील बेअरिंग तपासण्यासाठी जॅकने व्हील वर करा. लोअर कंट्रोल आर्म खाली सेफ्टी स्टँड ठेवा. त्यानंतर बेअरिंग नॉईज साठी हबवर ऐकताना हाताने व्हील फिरवा. सीव्ही जॉईंट बूट तपासणी. सीव्ही जॉईंट बूट खराब होतात आणि सामान्य वापरादरम्यान क्रॅक किंवा टिअर होऊ शकतात. इनर बूट आणि जॉईंट्स पेक्षा बूट आणि आउटर सीव्ही जॉईंट्स फ्रिक्वेंटली फेल होतात, कारण स्टेअरिंग साठी फ्रंट व्हील्स ग्रेटर अँगल्स मधून फिरतात. काही मॅन्युफॅक्चरर्स प्रत्येक वेळी इंजिन ऑइल बदलताना बूटांची तपासणी करणे रेकमेंड करतात. बूट स्वच्छ करा आणि नंतर क्रॅक, टिअर्स आणि ग्रीसचे लिकेज तपासा. क्लॅम्प जागेवर आणि घट्ट असावेत. जर बूट डॅमेज झाला असेल किंवा लीक होत असेल तर ते बदलून घ्या. सतत ड्रायव्हिंग केल्याने सीव्ही जॉईंट्स कंटॅमिनेशन होऊन किंवा ल्युब्रिकेट गमावल्याने फेल होतील. हाफ शॅफ्ट आणि सीव्ही जॉईंट्सची सर्व्हिसिंग करणे. सीव्ही जॉईंट्स आणि हाफ शॅफ्ट असेंब्लीची 3 प्रकारे सर्व्हिसिंग केली जाऊ शकते. बूट किटमध्ये सीव्ही जॉईंट पुन्हा वापरण्यायोग्य असल्यास स्थापित करण्यासाठी नवीन बूट आणि क्लॅम्प इन्स्टॉल असतात. डिफेक्टिव्ह सीव्ही जॉईंट्सची जागा सीव्ही जॉईंट्स किटने घेतली जाते. यात नवीन जॉईंट्स, बूट आणि क्लॅम्प्सचा समावेश आहे. हाफ शॅफ्ट किंवा दोन्ही सीव्ही जॉईंट्स डॅमेज झाल्यास पूर्ण अर्धा शॅफ्ट असेंब्ली बसवता येईल. नवीन भाग स्थापित करण्यासाठी व्हेकल सर्व्हिस मॅन्युअल आणि किट सूचना शीट्स यामधील प्रक्रियेचे अनुसरण करा. बूट किट किंवा सीव्ही जॉईंट किट या दोन्हीमध्ये सीव्ही जॉईंट्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या या विशेष ग्रीसचा पुरवठा आहे. रेकमेंड केलेल्या प्रमाणात ग्रीस जॉईंटला लावा. बूटच्या आतील बाजूस उरलेले ग्रीस घाला. नंतर बूट क्लॅम्प घट्ट करा. हाफ शॅफ्ट असेंब्ली बसवणे हे मुळात काढून टाकण्याच्या उलट आहे. या व्हिडिओमध्ये आपण पुढील गोष्टी कशा करायच्या याबद्दल चर्चा केली आहे. सीव्ही जॉईंट ओळखा. सीव्ही जॉईंट काढून टाका. अर्धा शॅफ्ट असेंब्ली काढून टाका. सीव्ही जॉईंट्स क्लीन करा आणि त्याची तपासणी करा. सीव्ही जॉईंट बेअरिंग आणि बुशेसची कंडिशन तपासा. शिफारस केलेल्या ल्युब्रिकंटचा वापर करून सीव्ही जॉईंटला ल्युब्रिकंट घाला. सीव्ही जॉईंट पुन्हा फिट करा. आशा आहे की आपल्याला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.